हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पोटली वापरून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे बोटनेक करणार आहोत. तर बोटनेकसाठी आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची आहे 4 इंच आणि गळा उंची घ्यायची आहे 4 इंच. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गळा रुंदी इथे आपल्याला 4 इंचच घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आकार देऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, आज आपण सुंदर असा गळा पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षातच येईल. तर इथे आपण मागच्या साईडने हुक करणार आहोत, त्यासाठी इथे सेंटरमध्ये आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो बघा, हा डिझायनर ब्लाऊज पीस आहे आणि त्यावर आपण हा गळा करणार आहोत. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि इथे आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपण जी डिझाईन कट केलेली आहे तो गळा ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येईल. आणि लगेच आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल आणि ब्लाऊजही लवकर शिवून तयार होईल यासाठी. तर बघा, शिलाई मारून झाल्यानं आपल्याला अशा पद्धतीने कपडा पलटून घ्यायचा आहे आणि गळा आपला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला एक साईड शिवून तयार झालेली आहे. आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कपडा आपल्याला कट करून घ्यायचा. आता इथे मागच्या साईडने आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर 4.5 ते 5 इंचावर इथे मी टक्स टाकून घेतलेला आहे. तर बघा, एक साईड तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे दुसरी साईड तयार करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला आपल्याला इथे पोटली लावून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी पोटल्या अगोदरच तयार करून घेतलेल्या आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला 1-1 इंचावर पोटली लावून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, पोटली लावताना प्रत्येक वेळा आपल्याला इथे टंचन उचलून घ्यायचं आहे आणि त्याखाली आपल्याला पोटली ठेवून नंतर शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पोटल्या सरळ एक लाईनमध्ये बसतील आणि इकडे तिकडे जाणार नाही. यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. तर मैत्रिणींनो, पोटली कशी तयार करायची तर तो व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. जर तुम्हाला पोटली कशी तयार करायची आहे ते पाहायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बघा मैत्रिणींनो, आपल्या एकसारख्या पोटल्या लावून तयार झालेल्या आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या पोटल्या सरकणार नाही, एक सरळ रेषेत येतील. अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आणि लगेच गळ्यालाही शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आता इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता आपल्या पोटल्या व्यवस्थित लागल्यात का बघायच्या आहेत. तर एखाद्या वेळेस पोटल्याला कमी जास्त इकडे तिकडे गेल्या असतील तर आपल्याला इथे शिलाई मारून सरळ करून घ्यायच्या आहेत आणि सर्व पोटल्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि गळाही पलटून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायचे.
मैत्रिणींनो, अगदी 5 मिनिटामध्ये 200 ते 250 रुपयाचा हा गळा तयार होतोय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि आता साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोळ येऊ द्यायचा नाही, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल. आता इथे शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला इथे मागच्या साईडने टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये आपला सुंदर असा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे काज बटन पट्टी लावून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे आपण काज बटन पट्टी लावून घेणार आहोत. 1.5 इंचाची पट्टी घेऊन इथे आपण बटन पट्टी तयार करणार आहोत. आणि इथे आपल्याला ह्या साडीच्या बॉर्डरला कॉन्ट्रास्ट कलरची बॉर्डर आहे, त्यामुळे इथे आपण पोटल्या सुद्धा कॉन्ट्रास्ट कलरच्या वापरलेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पोटल्या लावू शकता. गोल्डन कलर किंवा सेम कलरही लावू शकता, पण सेम कलर लावलेला पटकन उठून दिसणार नाही, त्यासाठी आपण कॉन्ट्रास्टच लावले. पटकन उठून दिसतात आणि आपल्या गळ्याला लुकही छान येतो. त्यामुळे इथे मी कॉन्ट्रास्टच पोटल्याचा वापर केलेला आहे. तर मैत्रिणींनो, इथं आपण आय तयार करून घेणार आहोत आणि ह्या पद्धतीने आपले हुकाई तयार करून झालेले आहेत. आणि मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळाही शिवून तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.